बिग हिट, मोठा फटका खेळलाय भावेश नाईकचा. हा सुरुवातीचा एअर स्ट्राइक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषेच्या पार, षटकार. काय फटका खेळला होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना भावेश नाईकच्या बॅट मधून चांगला बॉडम हँडचा वापर केला. अगदी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना मधुर आवाजात एक मधुर षटकार पाहायला मिळतोय. आणखीन एक, याही वेळेला बॉलची हवाई यात्रा भावेश नाईक यांच्या बॅट मधून खान 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 खानीत षटकार. या अगोदरचा षटकार आपण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहिलात आणि त्यानंतर लॉंग ऑफ कडे अतिशय चांगला फोरआर्मचा चांगला वापर करत असताना एक क्लास काय असतो भावेश नाईक यावेळेला दर्शवत असताना आज कमबॅक करायचंय. समोर भावेश, भन्नाट वेग, वेगाबरोबर उसळी बॉल कीपरकडे. भन्नाट वेगात एक जबरदस्त बाउन्सर पेश केला विश्वजित यांनी. आणखीन एक बॉल प्रचंड वेगात. कसला प्रचंड, हा तर महाप्रचंड वेग पाहायला मिळतोय. विश्वजित खडबडून जागे झालेत आणि हा वेग पाहायला मिळतोय त्यांचा. काय वेग होता. ऑफस्टमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं. या वेळेला मात्र आणखीन एक एअर स्ट्राइक पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय तो भावेश नाईक यांच्या बॅट मधून. मागील 2 बॉल डॉट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हल्ला, सिक्सर. कमबॅक केलं होतं 2 बॉलवर, परंतु त्यानंतर भावेश नाईकने अप्रतिमा फटका काय फोर्स केला होता या बॉलला आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. षटकार आलेला आहे आणि धावसंख्या 21 वर जाताना पाहायला मिळते. पहिल्याच षटकात 21 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हाही बॉल थोडासा मागे होता, परंतु काय जागा बनवली आणि काय स्ट्रोक समोर खेळलाय. युवा खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचा समावेश होतो. अंडर 25 बिग बॅश गाजवली होती ज्या वेळेला आपण ही स्पर्धा भिवंडीतच पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर खूपच चर्चेत आहे. 4 व्हीलर कार लहान वयातच जिंकलेला खेळाडू बॅटिंगसाठी. आणखीन एक, हाही बॉल सीमारेषा पार, 6 षटकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड भावेश नाईक इज ऑन अ फायर. काय फटकेबाजी सुरू आहे. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना मिळते. काय फटका खेळला होता, फोर्स केलं होतं, सरळ बॅटचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून हा एक खणखणीत पडले सध्या. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालं यावेळेला. मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल अडवला जाईल. तोपर्यंत एक धाव मिळेल आणि 112चा पाठलाग करायचा आहे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा आल्या सुद्धा आहेत. प्रमोदजी, गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. आता मात्र प्रथमेश ठाकरे यांना कमबॅक करण्याची मात्र या ठिकाणी पाहूया, त्याच्यासाठी बॉलिंग दिली आहे. यावेळेला अवसळी थोडीशी होती, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही करू शकले. परंतु एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. गती परिवर्तन केलं परंतु बॉलची उसळी तशीच होती. नो बॉल, नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय खरा आणि धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. वाईड नंतर नो बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. प्रथमेश ठाकरे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नावाप्रमाणे मात्र बॅटिंग सुद्धा केली. विथ द बॅटने चांगली चमक दाखवली, परंतु आता विथ द बॉलने कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष वेधित राहिलंय प्रथमेश. भावेश यांच्यासाठी ओहो, आता तर आणखी जबरदस्त दिशा कव्हरची आहे. उसळी होती या बॉलला, त्याचा फायदाही घेतला आणि थोडेसे मागे हटून बॉल कव्हर्सला 6. नियंत्रणबद्ध स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे शफल झाले होते, चेंडूला येऊन दिलं. बॉडी बॅलन्स अप्रतिम पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध षटकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फलकावर तब्बल 38 वर जाऊन पोहोचली गेली. टाचेवर खेळला हा स्ट्रोक आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. मान्सून सुपर सिरीजचा आनंद आपण सगळे घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत. 112चा पाठलाग करायचा आहे आणि धुवाधार सुरुवात देखील झाली आहे. खरा बॉल. आता स्लोवर 1च्या नादामध्ये फुलटॉसच करून बसले आणि या फुलटॉसला जावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि ते सुद्धा 6 धावांच्या शिक्षेसाठी. षटकार. फुलटॉस बॉलचा अप्रतिम खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आला आणि खूप चांगला मनगडाचा वापर करत असताना चेंडूला पाठवला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. एक अतिशय खणखणी षटकार. काय बॅटिंग करतायत भावेश सध्याच्या घडीला. आतापर्यंत षटकारांची आतषबाजी करताना पाहायला मिळत आहेत.
38 वर ते खेळतायत आणि आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधून. आता पॉइंटला चौकार खेळलाय, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी आणि या मॅचच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला दारावेगावच्या भावेश नाईक यांची चर्चा होताना पाहायला मिळते. काय बॅटिंग केले, टप्पा पडल्यानंतर जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला बॅकफुटला जात असताना आपण पाहू शकला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना सरळ चिंगामाला सुरुवात 12चा पाठलाग करायचा आहे. विकेट घ्यावी लागेल आणि कमबॅक करावं लागेल. भावेश आणखीन एकदा तुटून पडले. डोंबिवलीला जाणाऱ्या रस्त्याच्या पलीकडे बॉल मारलाय. 6 खूप लांब. स्ट्रॉंगेस्ट अँड लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय भावेश नाईकच्या बॅट मधून. काय बॅटिंग केले आतापर्यंत आपण पाहत आहेत. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी सरळ बॅटचा वापर करत असताना काय रिॲक्शन भावेश नाईकचं पाहायला मिळालं. एक मनाला सॅटिस्फाईड मिळाला असेल अशा प्रकारचा हा समोर प्रथमेश ठाकरे. ओ आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. या स्ट्रोक साठी टाळ्या आणि हाफ सेंचुरी साठी देखील टाळ्या व्हायला पाहिजेत. काय जबरदस्त कामगिरी आणि भावेश नाईक यांच्या फटाफट मारलेल्या 50 साठी तारिकजी सय्यद 70 स्पोर्ट्स 5,000 रुपयाचा पुरस्कार देखील या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि धाव संख्या दुसरी ओव्हर या ठिकाणी संपली. 60 धावा झाल्या सुद्धा. प्रोप्रायटर आपण पाहू शकतायत तारिक भाई सय्यद यांच्या माध्यमातून 8 षटकार 1 ओव्हर बाकी आहेत. पाहूया नाना हिमांशू अलिमगडचा हिमांशू पाटील यावेळेला वेग आणि उसळी दोन्ही वाढवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल. आता मात्र यावेळेला दबावात्मक स्थिती निर्माण याही वेळेला फटका खेळला परंतु आता फसलाय आणि प्रथमेश तिकडे आले. भावेश आउट होत आहेत परंतु काय बॅटिंग केली आहे. 16 बॉल मध्ये 60 धावांची विध्वंसक पारी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या 60 धावांच्या पारीमध्ये 9